नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. थँक्यू मंडळी, थँक्यू वन्स अगेन. मंडळ आपले आभारी आहे. आणि खूप ओव्हरवेल्मिंग होतं माझ्यासाठी आणि एकेकाने वेळात वेळ काढून कॉमेंट केली आहे आणि एक एक कॉमेंट अशी वाचण्यासारखी आणि बोलतात ना, इतकी मिनिंगफुल आहे ना, की मला परत परत असं जाणीव करून दिली जाते की ज्यांच्यासाठी मी करत आहे, ज्यांच्यासाठी मी पॉडकास्ट बनवते, त्या व्यक्ती पण माझ्यापेक्षा कितीतरी पटीने म्हणजे त्या नेक्स्ट लेवल आहेत, नाही का? म्हणजे तुमचे कॉमेंट्स आणि तुमचं पण इतकं विचार आणि तुम्ही इतके प्रगल्भ आणि इतके सुंदर विचार आहेत तुमचे, म्हणजे माझी तारीफ करता म्हणून नाही, पण माणसाच्या बोलण्यामधनं, त्याच्या कॉमेंट्समधनंच कळतं, नाही का? तर एक एक म्हणजे तुम्ही जी कॉमेंट केली आहे ती इतकी विचारपूर्वक आणि इतकं माझ्या कामाचं, माझ्या पॉडकास्टबद्दल तुम्ही इतकं बारकाईने लिहिलं आहे. तर ते बघून खरंच भरून आलं मला खरं. आणि ॲक्च्युली ना, ते माइलस्टोन्स जे असतात ते माइलस्टोन गाठण्यापेक्षा मला ते माइलस्टोन जेव्हा कंप्लीट होतात तेव्हा तुम्ही जे कॉमेंट्स करता, ते प्रतिसाद देता, ते काय येणार आहे ह्याची जास्त उत्सुकता लागलेली असते. आणि माझी मंडळी नेहमी मला कधीच डिसअपॉइंट करत नाहीत त्या बाबतीत. भरभरून कमेंट करतात, भरभरून लिहितात आणि माझ्यासारखंच मनमोकळे आहात तुम्ही सगळे, म्हणूनच तुम्ही माझी मंडळी आहात. तर असेच राहा माझ्याबरोबर. अजून आपण एकत्र पुढे जाऊ, अजून आपण एकत्र काय म्हणतात त्याला, खूप खूप गॉसिप करू. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्या गोष्टींवर आपण एकत्र बसून, काय आलं ना त्यात, काय हरकत आहे? आपण मैत्रिणी आहोत, सगळे मित्रमैत्रिणी आहोत. म्हणजे काय काय पुरुष पण आहेत आपल्या मंडळींमध्ये, तर येस ते पण आहेत. तर आपण सगळे फ्रेंड्स आहोत आणि फ्रेंड्स तर गॉसिप करतातच, तर आपण त्यात काय, आपण बिंदास गॉसिप करायचं, खूप खूप करायचं आणि अजून अजून आपला जो ग्रुप आहे तो एक्सपांड करायचा आहे आपल्याला. जे लोक आपल्या या सुंदर बॉन्डिंगवर जळतात त्यांना जळू दे. तेरी मेरी यारी तेल लावत गेली दुनियादारी. चला तर मग सुरू करूया आजच्या नवीन पॉडकास्टला. आजचं पॉडकास्ट थोडंसं गंभीर आहे. करण्याचा आज मला असं उद्देश नव्हता की आज कुठचं गंभीर पॉडकास्ट करावं, पण विषयच असा झाला की करावं लागलं, बोलावं लागलं. कारण मला असं वाटतं कुठलीही गोष्ट शिळी झाल्यानंतर त्याच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. म्हणजे उगाचच गडेवळे मुडदे आपण इतरांसारखे उखाडत नाही. जे आहे आत्ता आहे, आत्ता आपल्याला नाही पटलं, आत्ता स्पष्ट बोललं बस. फक्त काही गोष्टींचा मी विलंब करते कारण त्या गोष्टीबद्दल मी शुअर नसते, तर त्यावेळेला माझे पॉडकास्ट यायला त्या पर्टिक्युलर टॉपिकवर विलंब होतो. अदरवाईज मोस्टली माझा प्रयत्न हाच असतो की जेव्हा मला ती गोष्ट खटकते तर तिथल्या तिथे ती मी मांडते, माझं मत मांडते. तर तसाच आजचा विषय आहे. एका व्यक्तीबद्दल आहे ना, थोडंसं एक एक पॉईंट रिस्पेक्टचा, म्हणजे एक पॉईंट टिक केला होता मी. असं काहीच नाही आहे की माझ्या रिस्पेक्ट करण्याने किंवा न करण्याने कोणाला काहीही फरक पडत नाही, हे तर आहेच. जसं की मला म्हणजे कोणाला मी आवडते नाही आवडते त्याच्याने मला फरक पडत नाही, तसं सेम त्यांनाही पडत नाही. पण फक्त माझ्या बाजूने मी हे सांगते की एक टिकमार्क होतच होता, पण काय ना, मला ते खोडावं लागलं. आज एक व्हिडिओ आला सकाळी आणि ते बघून मला थोडंसं शॉक वाटलं आणि असं वाटलं की नाही, जसं मी या व्यक्तीला समजत होती ना, ती अगदी तशीच आहे. जमाना खूप बदलला आहे, गोष्टी खूप बदलल्या आहेत, जग अक्षरशः पळतं आहे. पण कुठेतरी ना, काही बाबतींमध्ये आपण अजूनही खूप सेन्सिटिव्ह आहोत. मी मागासलेलं नाही म्हणणार, सेन्सिटिव्ह आहोत. आणि त्या गोष्टी जर त्या प्रकारेच नाही घडल्या ना, तर मग आपल्याला कुठेतरी ते पिंच होतं. तर त्यापैकीच एक गोष्ट आहे, म्हणजे घरातल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू. शो मस्ट गो ऑन म्हणतात, पण तुमचा शो तर असा नाही आहे ना की तुम्ही कोणाच्या हाताखाली काम करत नाही आहात किंवा तुम्हाला कोणी असा डेट्स दिलेल्या नाही आहेत की बाबा हे तुम्हाला करायलाच लागेल, किंवा तुम्ही कोणाला रिपोर्ट करत नाही आहात. प्रमोशन्स आहेत, त्या बाबतीत मी नाही म्हणत नाही, थोडंफार प्रमोशनचं आहे, पण बाकी बाबतीत तर तुम्ही कोणाला बांधलेले नाही आहात ना, कोणाला बांधील नाही आहात. आणि यूट्यूबचा मार्ग निवडण्यामागचं हेही एक
तर मुख्य कारण आहे की तुम्ही स्वतःच्या मर्जीचे मालक आहात. तुम्ही कितीतरी व्हिडिओमध्ये असं सांगितलं पण आहे की तुम्हाला कोणाच्या हाताखाली काम करायचं नव्हतं, तर तुम्हाला ते जमत नव्हतं, म्हणून तुम्ही यूट्यूब निवडलंत की ज्यामध्ये तुम्हाला कोणाला तुम्ही आन्सरेबल नसाल, तुम्ही स्वतःच्या मर्जीचे मालक असाल. तर मग अशा वेळेला ती थॉट प्रोसेस कुठे जाते तुमची? राहिला प्रश्न प्रमोशन्सचा, तर मला नाही वाटत की कुठची कंपनी इतकी इनह्युमन आणि इतकी इनसेन्सिटिव्ह असेल की तुम्ही जर त्यांना सांगितलं की बाबा आठवडा नाही, मला एक 12 दिवस लागतील आणि माझ्या घरात असं तसं नाही, माझ्या स्वतःच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, तर मी हे काम नाही करू शकत. अशा वेळेला जरी तुम्ही कोणाच्या हाताखाली पण काम करत असाल ना, तर ते काहीतरी असं एकदमच अर्जंट किंवा एकदमच असा अटीतटीचा प्रश्न असल्याशिवाय तुमचा बॉस पण किंवा ती व्यक्ती पण ज्याला तुम्ही रिपोर्ट करता, ती कंपनी, ते लोक पण तुम्हाला इतक्या लेवलवरती बंधनं घालत नाहीत. अशा वेळेला ते लोक पण कन्सिडर करतात. तर डेफिनेटली ह्या ज्या कंपनीज ज्या तुम्हाला प्रमोशन ऑफर करतात, ते लोक पण हे गोष्ट साहजिकच समजून घेतील. आणि असं नाही आहे की आज तुम्ही त्यांचं प्रमोशन नाही केलं तर लगेचच्या लगेच त्यांच्या सेलवर किंवा त्यांच्या पब्लिसिटीवर काही परिणाम होणार आहे, नाही ना. कारण हे तर खूप मोठे मोठे ब्रँड्स असतात आणि हे जे असतात ब्रँड्स जे प्रमोशन, जे यूट्यूबवर्सना प्रमोशन करायला सांगतात, ते कॉमनच असतात. म्हणजे त्यांचे तुम्ही नाही केलं तर दुसरा कोणतरी यूट्यूबर त्यांचं प्रमोशन ॲट द सेम टाईम करतच असतो. तर तुम्ही थोडंसं पुढे मागे केलं तरी त्यांना काही फारसा फरक पडत नाही. सत्य हेच आहे की प्रमोशन न केल्यामुळे त्या प्रमोशन ज्या कंपनीचं तुम्ही करत आहात त्या कंपनीपेक्षा फरक हा तुम्हाला पडतो. कारण आज येणारा पैसा उद्यावर ढकलला जातो. त्यानंतर तुमच्यापेक्षा आधीच कोणतरी दुसरा तुमचा कॉम्पिटिटर ते प्रमोशन करून टाकतो. तर ह्या बऱ्याच गोष्टी असतात. ह्या खूप हिडन गोष्टी आहेत ज्या हे लोक ओपनली सांगत नाही. पण मी आहे ना मंडळी, तुम्ही कशाला टेन्शन घेता, मी सांगते तुम्हाला काय काय खरं काय आहे ह्याच्या मागचं ट्रूथ. आता दुसरी गोष्ट की पैसा खूप महत्त्वाचा आहे. येस आहे ना, पैसा महत्त्वाचा आहे, पण पैसा भावनांपेक्षा महत्त्वाचा आहे. जेव्हा एखादा नोकरदार माणूस असतो, म्हणजे जो 9 to 5 जॉब करतो, कॉर्पोरेटमध्ये जॉब करतो, ठीक आहे, तर त्या व्यक्तीच्या बाबतीत असं काहीतरी घडतं, तर नॉट नेसेसरी त्याच्याकडे प्रत्येक वेळेला ॲन्युअल लीव असेल किंवा त्याच्याकडे सुट्ट्या बाकी असतील. पण अशा वेळेला अशी गोष्ट घडल्यानंतर तो नक्कीच सुट्ट्या घेतो आणि कंपनीही त्याला ती देते. पण काय असतं, तेव्हा ती विदाऊट पे तुम्हाला घ्यावी लागते. तर त्या दिवसाचे तुमचे पैसे कापले जातात तुमच्या पगारातनं. अफेक्ट तुम्हालाही होतं, नाही का. कारण आपलं सगळ्यांचंच एक सेट बजेट ठरलेलं असतं की आपला पगार आपल्याला एवढा येतो, या पगारात आपल्याला या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. बिल भरायचे आहेत, मुलांच्या फीज भरायच्या आहेत, घरचं EMI भरायचं आहे किंवा मेंटेनन्स भरायचा आहे, बऱ्याच गोष्टी असतात, नाही का. पण तरीही आपण त्या सगळ्या गोष्टी कसं तरी ॲडजस्ट करून आपण त्यावेळेला ती सुट्टी घेतोच. कारण आपल्याला त्या मुमेंटचं महत्त्व असतं. आपल्याला माहिती असतं की ही मुमेंट आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि ह्याचं एवढं गांभीर्य आहे की आपल्याला दुसरा काही पर्याय नाही आहे आपल्याकडे. पर्याय म्हणण्यापेक्षा प्रायोरिटी आपल्या सेट आहेत. अशा वेळी आपण काय करतो, एकतर आपण आपलं थोडंसं जे बजेट असतो ते थोडं क्रंच करतो, आपण कुठेतरी ॲडजस्टमेंट करतो. थोड्या गोष्टी म्हणजे जिथे ॲडजस्टमेंट होण्यासारखे आहे तिथे ॲडजस्टमेंट करतो. ज्या गोष्टी आपल्याला कंपल्सरी आहेत, जे खर्च कंपल्सरी आहेत ते आपल्याला करावेच लागतात. पण जे कंपल्सरी नाही आहेत, जे आपण आपल्या वॉन्ट्स आहेत, नीड्स नाही आहेत, तर त्या आपण कुठेतरी बाजूला सारतो. किंवा आपण बक्कळ कमवलेला पैसा असतो, नाही का, त्याच्यातला आपण सेविंग पण करतो. सगळ्याच्या सगळ्या उडवून नाही टाकत, मग त्या सेविंगमधनं आपण थोडं वापरतो. आणि मुळात स्पेशली बायकांसाठी ज्या पूर्वी काम नाही करायच्या किंवा पूर्वी फार त्यांच्यावर घराची फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती, जेव्हा त्यांचं नवऱ्याच्या पगारावर घर चालायचं, तर अचानक त्या कमवायला लागल्यावर आपण असं आपले पूर्वीचे दिवस विसरून नाही जात. किती गं बाई मी हुशार, किती गं बाई मी हुशार, असं आपल्यामध्ये तो ॲरोगन्स आणि तो ॲटिट्यूड आपल्यामध्ये येत नाही. ऑब्व्हियसली आपल्याला पण अभिमान असतो की आपण कमवतो आहे, आपण काहीतरी करतो आहे, स्वतःच्या पायावर उभे राहतो आहे, ह्याचा अभिमान तर असतोच. पण माज आणि अभिमान ह्याच्यामध्ये थोडीशी थिन लाईन असते ना, ती आपल्याला माहिती असते. त्यामुळे आपण काय विचार करतो की
ठीक आहे, आपण जसं पूर्वी जगत होतो ना, तसं हा महिना काढू. हा महिनाच तर काढायचा आहे ना बाबा. असं नाही की तुम्हाला आयुष्यच काढायचं आहे. महिना पण नाही, 12 दिवस, 12 दिवस फक्त. आणि बहिणींची कामं इतकी इम्पॉर्टंट असतात, भावापेक्षाही इम्पॉर्टंट. म्हणजे भाऊ नेमकं करतो काय, की त्याला पॉसिबल होतं. जेव्हा वडील आजारी होते ना, तेव्हा तोच त्यांच्याकडे होता, तो सतत त्यांच्याकडे होता. पण आई बहिणींना म्हणाली की जा बाबा, तुम्ही तुमची कामं करा. असं नाही हां, संसार सांभाळा किंवा तुमच्या फॅमिलीला सांभाळा, ते नाही. आई म्हणाली की तुम्ही जाऊन तुमची कामं करा, कारण तुमच्याशिवाय कसं पान हलणार ना आमचं. तर त्यामुळे पण भावाचं काय बाबा माहिती नाही आपल्याला, कारण भाऊ काय, भाऊ आहे ना तो. एक पुरुष असला आणि भाऊ असला की त्याच्यावर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते. बहिणी काय आपला मुलगी म्हणून असं सटकतात. त्या भावाला त्याचं वैयक्तिक आयुष्य नाही आहे, त्याने फक्त बाकी सगळं बाजूला ठेवायचं. बहिणी बघतील त्याच्या आयुष्याचं कसं काय करायचं ते. लग्न ठरवतील, लग्न करून पण देतील. आत्तापासूनच सुरू आहे की आमच्या भावासाठी बघायचं आहे, त्याची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बघ रे बाबा, आत्तापासूनच तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीचे धिंडोरे पिटत आहेत, हां डंके वाजवत आहेत. त्याच्यामुळे नंतर म्हणजे कशी परिस्थिती होणार आहे, तर बघ स्वतःचं काहीतरी कर, स्वतःच्या हिमतीवर कर. बहिणींची जितकी कमी हेल्प घेशील ना, तितकं बरं आहे बाबा. नाहीतर मग काही खरं नाही त्या भावजाईचं. हे मी इन जनरल बोलते हां. हे जे गोष्टी आहेत ना, आपलं लग्न, आपली मुलं बाळं, आपल्या बायकोला काय हवं नको ते बघणं, म्हणजे आपल्या फॅमिलीचा, जे इमिडिएट फॅमिली आहे आपली बायको मुलं, ह्यांचं सगळं काही बघणं, हे तुम्ही स्वतःच्या बळावर जितकं कराल ना, तितकं बरं आहे. ह्याची स्टार्टिंगची स्टेप आहे आपलं लग्न. हे लग्न पण त्या मुलाने स्वतःच्या हिमतीवर करावं. अगदी आईवडिलांना पण त्याचा भार उचलायला लावू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे एका स्वाभिमानी मुलाचं लक्षण आहे. अगदी साधंसुधं का असेना, घरातली 4 माणसं बोलवून त्यांचं मानपान केलं, त्यांना जेवू खाऊ घातलं आणि आपलं लग्न केलं तरी चालेल. कारण लेविश काय, लेविश लग्न तर आईवडिलांच्या जीवावरही खूप लोक करतात, पण मुळात स्वतःचं त्याच्यामध्ये काहीच नसतं. काही मुली घरची जबाबदारी उचलतात आणि मग त्यांना वारंवार सांगतात की घरची जबाबदारी आहे, मी माझ्या आईवडिलांना सांगितलं आहे की तुम्ही फक्त सुखाने नांदा, छानपैकी राहा, मस्तपैकी राहा, मी तुम्हाला जे काही पाहिजे ते पुरवेन. मी मुंबईला तुम्ही मला दिलीत ना, मुंबईचा फौजदार केलात ना, तर मग आता मग फौजदार नाही म्हणजे IT मॅनेजर, तर मग केलात, तर मग आता मी तुम्हाला काय काय जे मुंबईतून चांगलं चुंगलं पुरवता येईल, आणि आता मी पण कमावती झाली आहे तर मी करेन तुमच्यासाठी. पण फक्त पैशाचीच मदत ही इम्पॉर्टंट नसते. पण काही लोकांना ना पैशापुढे काहीच दिसत नाही. पैसा 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 पैसा, जिथे बघा तिथे पैसा. आणि इतकं म्हणजे इतका पैसा बघितलेला आहे, तरी पण इतकं पैशाचा त्या हव्यास काही सुटत नाही. तर फक्त पैसा नसतो ताई, स्वतःचं थोडंसं डोकं पण वापरायचं असतं. इतरही बऱ्याच मदत करण्यासारख्या असतात. इतकं एखाद्या व्यक्तीला बरं नाही आहे, तर डॉक्टरला काय कळत नाही आहे, नाहीतर काय ते स्किन डिझीज वगैरे पण झालं आहे, ते पण डॉक्टरला काय कळत नाही आहे, तर मग जरा सेकंड ओपिनियन घ्यायचं होतं ना. मुंबईला राहता तुम्ही, तर मग मुंबईच्या चांगल्या एक्सपर्टीजकडनं, एक्सपर्ट डॉक्टरकडनं थोडंसं त्यांचं ओपिनियन घेतलं असतं तर अजून 4 दिवस काढता आले असते ना. शेवटी बघा, हे जीवन मरण काय आपल्या हातात नाही, ते तर झालंच. पण एक आपला एक प्रयत्न छोटासा करता तर नक्कीच आला असता. आणि ना म्हणून मी वारंवार सांगते की ओव्हरऑलच आपलं जे बॅकग्राऊंड असतं ना, ते आपल्याला खूप आपल्या अपब्रिंगिंगमध्ये आपण कशी आपली वाढ झाली आहे, आपल्या आजूबाजूचे आपले आईवडील, हे सगळं कसं काय आहे, त्याच्यावर आपलं ओव्हरऑल व्यक्तिमत्व हे ठरत असतं. आणि आपली विचारधारणा पण त्याच्यावरच ठरत असते. तर आता तुम्ही बघा ना, म्हणजे ह्या ताई पण खूप हुशार होत्या अभ्यासात, यांची स्वप्न काही राहिली बाजूला, ती गोष्ट वेगळी, पण हुशार होत्या. तर काय आहे ना की ते असतात ना, एक घोकमपट्टी मास्टर असतात, नुसतंच म्हणजे घोकमपट्टी असतात ते. असं फक्त अभ्यासातच नंबर, ह्याच्यावरती आपल्या रिपोर्ट कार्डवर नंबरच फक्त छान दिसतात त्यांचे, पण बाकी अक्कल शून्य असते, जनरल नॉलेज शून्य. तर तसंच काहीसं तरी वाटतं आहे मला. कारण आता आपल्या प्रगत भाऊंचंच बघा ना, त्यांच्या वडिलांची पण सेमच सिच्युएशन झाली, ऑलमोस्ट सेम.
तर त्यांनी व्यवस्थित त्यांच्यावर उपचार केले, वेळच्या वेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, डॉक्टर्सचं ओपिनियन घेतलं, त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या सजेशन्सप्रमाणे तशा पुढच्या स्टेप्स घेतल्या. त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्यासाठी फिजिओथेरपी अवेलेबल करून दिली. म्हणजे एक फिजिओथेरपिस्ट येतो आता, प्लस त्यांच्यासाठी एक माणूस ठेवला आहे आणि आता त्याचे बाबा हळूहळू रिकवर होत आहेत आणि लवकरच ते पूर्णपणे बरे होतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. गावी या गोष्टी पॉसिबल नव्हत्या, तर मग शहरात तुम्हाला देण्याचा, आपल्या मुलीला शहरातला मुलगा करून देण्याचा एक तुम्ही फायदा करून घेता आला असता ना तुम्हाला, तेवढं तर तुम्ही नक्कीच करू शकला असतात. पण असो, आता ते त्यावेळेला सुचलं असतं तर बरं आहे. आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण आणून काही उपयोग नाही आणि आता माझं बोलून पण काही उपयोग नाही आहे. शेवटी प्रेझेन्स ऑफ माइंड महत्त्वाचा, त्या वेळेला त्या स्टेप्स घेणं महत्त्वाचं. कधी नाही सुचत ह्या गोष्टी, पण बराच वेळ होता तुमच्या हातात, असं नाही. म्हणजे माझ्या वडिलांच्या बाबतीत पण ज्या गोष्टी झाल्या त्या खूप बॅक टू बॅक झाल्या, त्याच्यामुळे आम्हाला तेवढा चान्सच नाही मिळाला. काय होतं आहे तेच कळलं नाही. पण नक्कीच मला असं वाटतं की माझ्या वडिलांच्या वेळेला जर आम्हाला वेळ मिळाला असता, अजून त्यांना डिस्चार्ज मिळाला असता, तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती. पण माझ्या वडिलांना डिस्चार्जच नाही मिळाला. तर जेव्हा तुम्हाला देवाने एवढी वर्षांची संधी दिली काहीतरी करण्यासाठी, तर त्या संधीचं तुम्ही सोनं करायला हवं होतं, असं मला राहून वाटतं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्ही आपल्या मुद्द्याला स्टिक राहा. तुम्ही कशाबद्दल व्हिडिओ केलात आणि तुम्ही काय बोलताय त्याचं थोडं भान ठेवा. पहिल्यांदा मी जेव्हा तो व्हिडिओ बघितला तेव्हा तो 40 मिनिटाचा होता आणि त्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या खटकण्यासारख्या होत्या आणि त्या बहुतेक त्यांना पण कुठेतरी असं वाटलं की ह्या गोष्टी खटकू शकतात, तर त्यामुळे तो कटशॉट करून 20 मिनिटावर आणण्यात आला. तर त्याच्यावरूनच तुम्ही इमॅजिन करा. आणि परत रोस्टर्सना बोलणं, रिॲक्शन व्लॉगर्सना बोलणं, आता ह्या व्हिडिओमार्फत पण तेच बोलणं हे इतकं इम्पॉर्टंट होतं का ताई? तुम्ही व्हिडिओ कशाला बनवला? तुम्ही बोलता काय? कशाला आहात ना यूट्यूबवर? जाणार नाही आहात ना यूट्यूब सोडून? तुम्ही पण इथेच आहात, आम्ही पण इथेच आहोत. नंतर मारा ना आम्हाला फुरसतमध्ये टॉन्ट. ह्याच्या आधी पण मारलेच ना, मग नंतर पण मारा. तर त्यासाठी खूप सारे व्हिडिओज आहेत, खूप बनवता येतील आणि एक खास व्हिडिओ बनवा पाहिजे तर आमच्यावर. पण ही वेळ नव्हती आम्हाला टॉन्ट मारण्याची. आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट सांगते की प्रत्येकाने ना, जेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात असते ना, तेव्हाच्या तेव्हा तिला अप्रिशिएट करा. जरी तिने चुकली असेल, तिला अगदी तुम्ही त्या व्यक्तीला माफही केलं असेल ना, तरी तुम्ही तिला माफ केलंत ही गोष्ट ती हयात असतानाच तिला सांगा. नंतर तुम्ही तिचे कितीही गोडवे गायलेत, कितीही चांगलं बोलल्यात, तिचे कितीही आठवणी जागृत केल्यात, तरीही त्याचा काहीही उपयोग नाही. ते शून्य आहे आणि त्याचं काहीही होऊ शकत नाही. तर शेवटी काय असतं ना, आपण एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा बोलतो ना, ती हयात असताना, तिच्या कर्मांबद्दल, तिच्या वागणुकीबद्दल, त्यांचं आणि आपलं रिलेशन, अशा अनेक गोष्टींवर आपण जेव्हा बोलतो ना, तेव्हा त्याचं कुठे ना कुठेतरी रिफ्लेक्शन पडत असतं त्या व्यक्तीच्या आयुष्यावर. त्यामुळे जर ती तुमच्या जवळची व्यक्ती असेल, खूप त्याला तुम्ही माफ करू शकता अशी व्यक्ती असेल, तर त्यांना लवकरात लवकर माफ करा. माफ करण्या इतकं मोठं काहीच नाही. माफ करून टाका आणि पुढे चला. नका बोलू अशा गोष्टी, कारण मग नंतर जेव्हा त्या व्यक्तीचे हाल होतात ना, तेव्हा ते कुठेतरी मनाला बोचत राहतं की आपण असं बोललो म्हणून कदाचित असं झालं असेल. असं माझ्या बाबतीत होतं. मी असं कोणाला असं उद्देशून बोलत नाही आहे. तर त्यापेक्षा जे आहे ना, ते तिथल्या तिथे सॉर्ट आऊट करा आणि नंतरसाठी काही ठेवू नका. मी नंतर बोलेन, नंतर सांगेन, नंतर करेन. नंतरला मग अंतरच होतं, ते अंतर पडतं खूप आणि मग ते कधीच ती वेळ येत नाही. तर तिथल्या तिथे सॉर्ट आऊट करा आणि आपले मतभेद तिथल्या तिथे मिटवून मस्त सुखाने जगा आणि सुखाने जगू द्या. तुम्ही म्हणता ना ताई, आयुष्य खूप सुंदर आहे, मग स्वतः पण थोडा त्याचा अवलंब करा आपल्या पर्सनल आयुष्यात. आणि जशी प्रत्येक संधी पैसे कमावण्याची संधी नसते, तसंच प्रत्येक व्हिडिओ हा मॉनिटाईज करण्यासाठी नसतो, हे मला वाटतं कुठेतरी या सगळ्या यूट्यूबर्सना थोडं विचार केला पाहिजे या गोष्टीचा. अशा गोष्टी तरी मॉनिटाईज करू नका, असे व्हिडिओज तरी. माहिती आहे खूप व्ह्यूज येतात अशा गोष्टींमध्ये, अशा टॉपिकवर, तर त्यामुळे तुम्ही करत असाल,
पण ह्यातनंच तुमचं म्हणजे खरं व्यक्तिमत्व दिसून येतं, जगासमोर येतं की तुम्ही फक्त बोलता आणि ॲक्च्युली कृती तुमची वेगळी दर्शवते काहीतरी. तर ते थोडं विचार करा. बस हेच मला आजच्या व्हिडिओ थ्रू सांगायचं होतं. जे मला वाटलं ते मी तुमच्यापर्यंत पोचवलं. म्हणजे आय होप तुम्ही बोर झाले नसाल, मी तुम्हाला जास्त बोर केलं नसेल. तर आजचं पॉडकास्ट याच नोटवर इथेच थांबवते. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय बाय. मासलामा.